तुम्हाला माहिती आहे का, हा जो ब्लाऊज आहे ना, हा ब्लाऊज तो आहे जो मी माझी ही साडी आहे ना 7 वर्षापूर्वीची, म्हणजे माझं लग्न झालंय ना तेव्हा नाही का आपल्याला घेतल्या जातात त्या साड्या, त्यावेळेला ही शिवलेली ही साडी आहे. त्यावेळेला ब्लाऊज बसायचे, नंतर वजन वाढलं, वजन वाढल्यानंतर ब्लाऊज बसायचे बंद झाले आणि आता तो ब्लाऊज मला बसलेला आहे. एक टीप उचवायला लागलेली आहे मला, अगदी तेवढा नाही बसला, तेव्हा वजन अगदीच कमी होतं. पण मी माझं 16-18 किलो खूप वजन झालं माझं कमी, म्हणजे मी तशी खूप पुढं गेलेले 100च्या पुढं. पण मी आता 67 किलोवर आलेली आहे. नाही म्हटलं तरी 20 किलो म्हणायला हरकत नाहीये बरं का. 20 किलो मी माझं वजन कमी केलेलं आहे पहिल्यापेक्षा. त्यामुळे मला आता हा ब्लाऊज बसत आहे आणि हा ब्लाऊज बसतो याचा मला इतका आनंद वाटतोय. जरी ही जुन्या पॅटर्नची साडी, माझं जुनं नाव काय नसतं, माझ्याकडे एवढं काय लेटेस्ट फॅशनचं नसतं बरं का, जे असतं ती मी घालते. तर ही साडी घातली आहे ना, मला इतका आनंद वाटतोय ना, मला खरं सांगते, इतका आनंद वाटतोय ना की खरंच म्हणजे मी करून दाखवलं, मी वजन कमी करून दाखवलं, याचा मला खूप आनंद होतोय. तुम्हालाही वजन कमी करायचं असतील तर आज मी तुम्हाला 5 टिप्स सांगणार आहे. त्याआधी तुम्हाला दाखवते माझा किती पसारा पडलाय. मला मेकअपची एवढी आवड नाहीये बरं का. मला मेकअपची माझ्या मिस्टरांना फार आवड आहे, म्हणजे माझ्यासाठी घेऊन येतात ते. पण हा सेट आणलेला आहे मी माझ्या भावाच्या लग्नासाठी, ह्या बांगड्या. बाकी मला काय नाही. हे प्रोडक्ट आहेत ना, हे प्रोडक्ट हे एक्सपायर होऊन गेलेत. मी आत्ता बघितले, कारण मला ना अजिबात सुद्धा ना, हे बघा, मेकअपची आवड नाही आहे. 2026 दिसलं का, 3/2026, मार्च 2026लाच हा प्रोडक्ट एक्सपायर झालेला आहे. माझ्याकडे असं काही नसतं, आपलं साधं सिंपल माझ्याकडे असतं बरं का. ते पण हे लग्नाचंच आहे, कधीच आहे काय माहीत, लग्नाचंच आहे मला वाटतं, लग्नाच्या वेळेलाच घेतलेलं. काहीच नाही असं, तुम्हाला माझ्याकडे कोणती वस्तू दिसणारच नाही. असंच आहे माझ्याकडे साधं सिंपल. पटापट आज तुम्हाला 5 टिप्स सांगणार आहे. आज मला व्हिडिओ काढायला वेळच मिळाला नाहीये, पण तुम्ही रोज व्हिडिओची माझ्या वाट बघत असता. सगळ्यात 1 नंबरची टिप, तुम्ही शरीरातला कचरा बाहेर काढण्यासाठी एकदम पटापट सांगणार आहे बरं का. आज जास्त वेळ घेणार नाहीये तुमचा. शरीरामध्ये जो आपलं बॉडी डिटॉक्सिफायर म्हणून आपण हर्बल टी, डिटॉक्स वॉटर वगैरे पितो, तसं मी माझ्या स्वतःच्या वेट लॉसमध्ये हर्बल टी, डिटॉक्स वॉटर आणि वेट लॉस पावडर याचा वापर केलेला आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, ते म्हणजे स्वतःला चालण्याची सवय लावणे, स्वतःला व्यायामाची, स्वतःला एक्सरसाइजची सवय. यातली कुठलीही मला सवय नव्हती. मला व्यायामाची अजूनही सवय नाही आहे. 45 मिनिट ते 1 तास, 1.5 तास, 2 तास जेवढं जमेल तेवढं स्टेप काउंटर या ॲप्लिकेशन थ्रू आपल्याला आपण किती पावलं चाललो ना ते कळतं. तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करता येत नसेल किंवा सापडत नसेल ना, तर अंदाजे सांगते 1.5 ते पावणे 2 तासामध्ये 10,000 पावले होतात. बरोबर. आता तिसरी सुद्धा टिप खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे प्रत्येक प्लेटमध्ये, इतकी गडबड झाली आहे, प्रत्येक प्लेटमध्ये सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो, संध्याकाळचं जेवण असो, प्रत्येक प्लेटमध्ये आपली प्लेट तर छोटी असलीच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्लेट छोटी असली म्हणजे जेवायचं नाही असं नाही. प्लेट छोटी असली पाहिजे म्हणजे आपल्याला पण लक्षात राहतं, बाबा मला वजन कमी करायचं आहे, मला काहीतरी थोडंसं व्यवस्थित खायचं आहे. बरोबर. प्रत्येक प्लेटमध्ये प्रोटीन असलं पाहिजे. प्रोटीनमध्ये काय येतं ह्याचा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल, चपाती, भाकरी, भात प्रोटीन असतं, डाळी, कडधान्य प्रोटीन असतं, सोयाबीन प्रोटीन असतं, बेसन पीठ प्रोटीन असतं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोटीन असतं. आणि बाकीच्या महागड्या गोष्टी ज्यांच्यावर मला कमेंट येतात, आणि माझंही म्हणणं तेच आहे, जुन्या लोक अंडी, मटण, चिकन, पनीर, टोफू हेच खात नव्हते. प्युअर व्हेजिटेरियन लोक मी सांगितलेलं ते खात होते. तुम्हाला वाटते का मी प्युअर व्हेजिटेरियन आहे? नाही, मी प्युअर व्हेजिटेरियन नाही. पण मी तुम्हाला सांगते या गोष्टी, की मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या प्लेटमध्ये ॲड करते, म्हणून माझा प्रोटीनचा इंटेक व्यवस्थित घेतला जातो. त्यामुळं जरी माझं वजन कमी झालं तरी माझी चरबी लोंबत नाही, किंवा असे लोकांना नाही तर असं काळं काळं पडतं, बघितलं असेल तुम्ही, ते काळं वगैरे पूर्ण निघून जातं. माझी सुद्धा मान काळी झाली होती बरं का. मान इथं सगळं काळं झालं होतं माझं आधी झालेलं. त्याच्यासाठी मी क्रीम पण वापरायचे. तुमचं जर झालं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी क्रीम सांगू शकते तुम्हाला, मी वापरलेली, नाव नाही आठवत, सांगेल मी बघून. तर 3 गोष्टी झाल्या. किती गोष्टी झाल्या, आज खूप गडबड आहे, सॉरी आहे, मला असं काय वाईट कमेंट करू नका. चौथी गोष्ट म्हणजे जेवताना चावून चावून खायचंय. 32 बार फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, सावीकर सरांचा? ठीक आहे, 32 वेळा चावून चावून खायचंय. पण
पण 32 वेळा चावून चावून खायचं आहे याचा अर्थ आपल्याला शाळेपासून पण सांगितले, आईनं पण सांगितले, आई वडिलांनी पण सांगितले, हळूहळू जेवायचं, पटपट जेवायचं नाही. पण असं नाही की तुम्ही 32 वेळा चावून खायचे म्हणून दिवसभर मॅगी, पिझ्झा, बर्गर किंवा ह्या गोष्टी खात राहणार, मैद्याच्या गोष्टी खात राहणार आणि त्या चावून चावून खाणार नाही, असं नाही. काय खायचं काय नाही ते आपल्याला कळलं पाहिजे. जे घरातलं अन्न आहे तेच चावून चावून व्यवस्थित खायचं आहे. ही चौथी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात लास्ट जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये 4 गोष्टी इन्क्लूड होतात. सगळ्यात म्हणजे झोप शांत घ्यायची. शांत झोप म्हणजे 7 ते 8 तासाची झोप झाली पाहिजे. विदाऊट डिस्टर्बन्स झाली पाहिजे. पाणी रात्रीचं जास्त प्यायचं नाही, दिवसभर प्यायचं आहे तेवढं प्यायचं, पण रात्रीचं जास्त पाणी प्यायचं नाही, म्हणजे आपली झोप पूर्ण होते. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही. आपल्या मनामध्ये जर काही बर्डन असेल, आपल्याला जर कशाचा त्रास होत असेल तर कुणापाशी तरी मोकळं व्हायला शिका. तिसरी सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही म्हणाल नक्की तू किती गोष्टी सांगते आणि एवढे टिप्स सांगत जाऊ नको, तुम्ही म्हणता तेलाचा वापर थोडासा कमी करायचा आहे. रेग्युलरपेक्षा तेलाचा वापर मी कमी करते. मलाही तेल टाकून भरपूर सवय होते, त्यामुळे तेलाचा कमी वापर करायचा आहे. आणि लास्ट गोष्ट जी की सगळ्यांना करणं होत नाही ती म्हणजे साखर नाही खाल्ली तरी चालते. साखरेमधून शरीराला काहीही फायदे नसतात. त्याऐवजी गूळ खाऊ शकता, खजूर खाऊ शकता, आपले डार्क चॉकलेट खाऊ शकता, पीनट बटर खाऊ शकता. आज मी तुम्हाला ना अगदी 2 मिनिटामध्ये बघा मी वेट लॉस केले म्हणजे किती सिरियस होते दाखवते. या फ्रीजच्या वर सगळं माझं वेट लॉसचं सामान आहे. मी तुम्हाला प्रोडक्ट टॅग, हे बघा मिसळ मसाला तर हे बघा गोडासाठी मध आहेत, गोडासाठी मध आहेत, ब्लॅक कॉफी आहे आपली प्यायला, परत हे कपिवाचा ज्यूस पण पिते मी, परत ही वेट लॉस पावडर पिते, संपत आली. हे वेट लॉससाठीचं, हे पण वेट लॉससाठी पिते. ही मशीन वजन काटा कधीतरी मोजून तुम्हाला दाखवण्यासाठी, मी काय मोजून खात नाही. परत ह्याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या ना बिया आहेत नाही का, ज्याच्यामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स वगैरे असतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे सीड्स, ह्याच्यामध्ये ना जवस भाजून ठेवलेले आहेत, जवस भाजून ठेवलेले आहेत, हे खाते मी क्रेविंगच्या टायमिंगला. ही पीनट बटरसुद्धा हे माझे मिस्टर खातात चॉकलेटवालं, आणि मला हे डार्क चॉकलेटवालं आवडतं. असं काय नाही, मी हे चॉकलेटवालंच खायचे, नंतर नंतर मी डार्क चॉकलेट घेतलं, त्याच्यामध्ये डार्क चॉकलेटवालं. आपला हा ग्रीन टी आहे, हा ग्रीन टी आहे. हे बटरफ्लाय टी म्हणजे आपलं गोकर्णाच्या फुलाचं पाणीसुद्धा मी करून पिते. इकडं माझं सगळं डिटॉक्सिफिकेशनचं सामान आहे. हे सगळं डिटॉक्सिफिकेशनसाठी बघा गूळ, सेंद्रिय गूळ आणलेलं आहे. हे माझं डिटॉक्स वॉटरसाठीची बॉटल आहे. म्हणजे बघा मी वेट लॉससाठी किती सिरियस होते, ह्याच्यावरून लॉससाठी किती सिरियस होते ह्याच्यावरून तुम्हाला कळत असेल. आता मला थोडंसं आवरून जायचं आहे अन्वीच्या शाळेमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा माझा लुक थोडासा तरी चांगला दिसतोय का हे पण सांगा. माझ्या चेहऱ्यावर आणि माझ्या केसांवर अजिबात सुद्धा जाऊ नका. मी खूप सांगितलं ना स्ट्रिक्टमध्ये राहिलेली आहे. मी शारदानगरच्या शाळेमध्ये होते, त्यामुळे आम्हाला ना थोडेसे रूल्स होते, त्यामुळे मी केस कधी वाढवले नाहीत, मोठं कानातलं कधी घातलं नाही. आता थोडं तरी घालते, आणि मला मेकअप करायला तेव्हापासून आवडत नाही. तुमच्यासमोर व्हिडिओ काढायचा म्हणून रोज थोडंसं लिपस्टिक लावून बसते. बाकीचं मी काही मेकअप करत नाही आणि मला मेकअप आवडत नाही. तुम्ही मला सजेशन द्या मी कोणतं प्रोडक्ट वापरू वगैरे, मी ते नक्की आणून वापरेल, कारण मी कधी वापरलेलं नाही. हे असं जुन्यातच माझं चाललेलं आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू, बाय बाय.